आपल्या सगळ्यांचे वडीलधारी दादासाहेब गोडसे, शिवरूपराजे खर्डेकर, रामचंद्र लावण पाटील, डी.के. पवार, मनोज देशमुख, स्मिता देशमुख, राजेंद्र लवंगारे, तसंच उपस्थित असणारे प्रतापराव पवार, सुजाताताई भोसले, प्रमोद शिंदे, शिवाजीराव महाडिक, अर्जुन खाडे, राजेंद्र राजपुरे, सचिन बेलागडे, सागर भोगावकर, वसंतराव जगदाळे, अप्पासाहेब गरुड, जितेंद्र डुबल, सर्व आज ज्यांनी उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकरांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते सर्व मान्यवर, मग त्याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं त्या प्रकारे रामचंद्र पाटील लावण उर्फ दादा, वसंतराव जगदाळे, अप्पासाहेब गरुड, किसनराव जाधव, हनुमंतराव चव्हाण, रंगराव थोरात, रघुनाथ नरवडे, बाबूराव धोकटे, निवासराव निकामप्पा, मोहनराव माने, मजर कागदी, प्रदीप पाटील, सुनंदाताई कुंभार, फरीदाताई इनामदार, रमेश जाधव देशमुख, दीपक उर्फ प्रकाश पाटील, संभाजीराव काकडे, अनिलराव मोहिते, जगन्नाथ मोरे, लक्ष्मण देसाई, शिवाजीराव जाधव, रोहित पाटील, शहाजी शेवाळे, सिद्धनाथ गराळ, तुकाराम पाटील, धनाजी पाटील, तानाजीराव नलवडे, धनाजी थोरात, प्रतापराव कणसे, हनीफ मुल्ला, विजय मुठेकर, त्यांच्यावर आलेले असंख्य सहकारी, जमलेले माझे रयत संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीमध्ये आज लोकनेते, माजी मंत्री स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र आणि रयत संघटनेचे प्रमुख श्रीयुत ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या करता मी आवर्जून कराडच्या परिसरामध्ये आलेलो आहे. मी त्यांना शब्द दिलेला होता. कोयना बँकेमध्ये आमची चर्चा झालेली होती, त्यामध्ये वडीलधाऱ्यांशी चर्चा झाली, मान्यवरांशी चर्चा झाली, उदयसिंहांशी चर्चा झाली आणि त्याच्यातून आजचा हा दिवस आम्ही निवडला. आज मी आपल्या सर्वांचं, उदयसिंह विलासराव उंडाळकर पाटलांच्या सहित सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केल्याबद्दल मनापासून स्वागत करतो आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि माजी सहकार मंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव काकांच्या स्मृतीला देखील मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं अभिवादन करतो. खरं तर गेल्याच महिन्यामध्ये आपल्या चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं 12 मार्चला मी प्रीती संगमावर येऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं होतं आणि या प्रीती संगमावरून राज्याच्या विकासाची नवी ऊर्जा घेऊन मी आणखीन वेगानं कामाला लागलो. मित्रांनो, मला 35 वर्षाचा राजकीय जीवनाचा अनुभव आहे. मी स्वर्गीय विलास काकांच्या बरोबर काम केलं. 99 ते 2004 ह्या महत्त्वाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला कामाची संधी माझ्या पक्षाने, आघाडीने मला त्या ठिकाणी दिली आणि विलास काकांच्या बरोबर मी राज्य सहकारी बँकेमध्ये एकत्र काम केलं. जिल्हा बँकेमध्ये देखील काही वर्ष मी राज्य बँकेचा प्रतिनिधी म्हणून आलेलो होतो. मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम केलं. आमदार म्हणून सत्ता कधी होती, सत्ता कधी नव्हती, तरी देखील विधिमंडळाचे सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. प्रीती संगम हे माझंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं ऊर्जास्थान आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला येऊन ऊर्जा मिळत असते, हे महाराष्ट्रातल्या अनेकांनी अनुभवलेलं आहे. आज ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असताना त्यामुळं खऱ्या अर्थाने यशवंत विचारांचा प्रीती संगम आहे, अशा अर्थानं मी माझं प्रामाणिक मत आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करत आलेला आहे. चव्हाण साहेब
हे आमच्या पक्षाचे म्हणजेच आपल्या पक्षाचे प्रेरणास्थान आहेत. ज्या स्वर्गीय विलास काकांनी रयत संघटनेच्या माध्यमातून आयुष्यभर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जपलेला, उभ्या महाराष्ट्राने पाहिला, जोपासला, वाढवला, त्या विचारांचे वारसदार आज उदयसिंह पाटील हे आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम आज ह्या आपल्या कराडच्या भूमीमध्ये होतोय. याचा माझ्यासारख्या सर्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्यकर्त्यांना आनंद आहे. एकंदरीतच हे सगळं काम करत असताना खूप जणांची वेगवेगळी चर्चा चाललेली आहे. काय होणार, कसं होणार. माझ्या आधी इथं बोलत असताना स्वतः उदयसिंह उंडाळकर पाटलांनी काही भूमिका मांडली, इथे काही प्रश्न मांडले. मकरंदाबांनी पण त्यांचा अनुभव आणि पुढे आपली वाटचाल कशी असली पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तीच गोष्ट बाळासाहेब सोळसकर असतील किंवा इतर माझे सहकारी असतील यांनी केला. आज माझं उदयसिंह उंडाळकर पाटलांचं स्वागत करत असताना आणि त्यांच्याबरोबरच्या रयत संघटनेच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत असताना त्यांचे आजोबा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर आणि त्यांचे वडील स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर अशा दोन महान व्यक्तींचा वारसा हा श्रीयुत उदयसिंह उंडाळकरांना त्या ठिकाणी लाभलेला आहे. विलास काका यांनी ह्या दक्षिण विधानसभा मतदार माझ्या माहितीप्रमाणे 35 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मला आठवतंय 2014ला ज्यावेळेस काँग्रेसने पृथ्वीराज बाबांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, आम्ही एकत्र होतो आघाडीत, परंतु नंतर चारही पक्ष वेगळे लढले. त्यावेळेस मी विलास काकांना प्रयत्न केला की काका तुम्ही अपक्ष उभे राहू नका, काका तुम्ही आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच विचारधारेने पुढे चाललेलो आहे, सर्व धर्म समभाव हीच आमची भूमिका आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच आम्ही पुढे चाललोय आणि त्यामुळं तुम्ही बरोबर या. परंतु काका म्हणाले नाही अजित मी बरोबर आता येऊ शकत, मी अपक्ष उभा राहतो. नाही तर त्यावेळेस जर काका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावर उभे राहिले असते तर 2014चा निकाल महाराष्ट्राला दक्षिण कराडचा वेगळा पाहायला मिळाला असता. कारण शेवटी पक्षाला मानणारा काही वर्ग असतो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला मानणारा काही वर्ग असतो आणि आम्ही काम करत असताना जात धर्म पंथ भेदभाव ही भूमिका त्या ठिकाणी आम्हालाही पटत नाही. आणि त्याच्यामुळंच मी महाराष्ट्रात सगळीकडे सांगतो युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले ह्या महान विभूतींचा वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. आपण फार भाग्यवान आहोत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी कधी कुठल्या वेगवेगळ्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, भाषांचा त्या ठिकाणी विरोध केला नाही. हे पण इतिहासामध्ये बघतो. आज 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि 2014ला देखील भाजपची लाट होती, तरी देखील हा कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आपण सगळ्यांनी बघितलंय. एकेकाळी विलास काका उंडाळकर यांचं सातारा जिल्ह्यावर दीर्घकाळ एक हाती वर्चस्व हे आपण पाहिलेलं आहे, राहिलेलं आहे. त्यांच्या कडक शिस्तीमुळं आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाबार्डनं तर अनेक पुरस्कार आपल्या बँकेला दिले. आज पण नितीन त्या बँकेचा चेअरमन आहे आणि त्या बँक यंदा देशात जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत कराडकरांनो त्यामध्ये सर्वात जास्त जर देशात कुठली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नफा कमवणारी आहे तर ती तुमची विलास काकांच्या नेतृत्वाखाली वाढलेली, विलास काकांच्या दूरच्या दृष्टीतनं त्याला शिस्त लावलेली ही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज देशात पहिल्या क्रमांकाची बँक आहे. आणि त्याच्यामध्ये नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान वाढून सकारात्मक राजकारण हे स्वर्गीय विलास काकांनी केलं. तोच वारसा आता उदयसिंह उंडाळकर पाटील यांना पुढे चालवायचा आहे. आपल्या परिसरामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हंबीरराव मोहिते किंवा स्वातंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये झटणारे अनेक स्वातंत्र्य सेनानी ह्या भूमीने दिले, ह्या सातारा जिल्ह्याने दिले। क्रांतिसिंह नाना पाटील त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या समस्यांवर आवाज उठवण्याचं काम केलं, ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार उद्याच्या 1 मेला 65 वर्ष होणार आहेत आपल्या महाराष्ट्राची निर्मिती होऊन। त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे मोठे राजकारणी उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री अशी अनेक पदं त्या ठिकाणी त्यांनी भूषवली आणि स्वातंत्र्य सेनानी ते होते। त्यांनी शालेय जीवनामध्ये 18 महिन्यांची शिक्षा भोगलेली आपण पाहिली। त्यांनी आपल्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान दिलं, त्यांची ही भूमी आहे। हौसाभाई पाटील, क्रांतिसिंह नाना पाटलांची कन्या, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं, त्यांची भूमी आहे। स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर पाटलांची ही भूमी आहे। अशा अनेक युवकांनी त्या काळामध्ये, महिलांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग त्या ठिकाणी घेतलेला होता। अशा थोर व्यक्तींची भूमी आहे आणि त्यामुळं यांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे। मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याच जणांनी माझ्या स्वभावाच्या बद्दल मी शब्दाचा पक्का आहे म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला, परंतु मी आज देखील सांगतो मित्रांनो, ह्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या मार्केट कमिटीमध्ये कार्यक्रम होत असताना मी कराडकरांना, साताराकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की उदयसिंह उंडाळकर पाटलांनी जो निर्णय घेतलेला आहे, कधी ते आणि त्यांच्या कोणत्याही वरिष्ठांना, कार्यकर्त्यांना, तुम्हा सहकाऱ्यांना असं कधी मनामध्ये येणार नाही की आपण आगीतनं उठलोय आणि फुफुट्यात पडलोय। अख्खी महाराष्ट्र राज्याची ताकद मी त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभी करण्याच्या करता माझं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावील। आज देखील जे काही तुम्ही इथं सांगितलं की कृष्णा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामाकरता काही निधी इथं पाहिजे, मी 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प राज्याला दिलेला आहे आणि इथं 4 कोटी रुपयाची रक्कम आहे। वाकुर्डे उपसा सिंचन योजना आवर्तन नियमित सोडण्याच्या बद्दलची मागणी तुमचे नेते, रयत संघटनेचे प्रमुख उदयसिंह उंडाळकर पाटलांनी केली। त्याच्यामध्ये देखील आपल्या दक्षिण मान खोऱ्यामध्ये विविध विभागाच्या योजनेतनं जे काही 6,867 हेक्टर हे एकत्रित पाणी साठा ते क्षेत्र भिजलं पाहिजे। वारणा धरणातून आपल्याला अर्धा TMC पाणी त्या ठिकाणी मंजूर आहे आणि या वाकुर्डे योजनेत वंचित भागाला पाईपलाईनद्वारे पाणी मिळण्याच्या करता सर्वेचं काम सुरू आहे। या बाबतीचा देखील अंतिम आराखडा आल्यानंतर ह्याला लागणारा निधी आणि त्याकरता करावी लागणारी कामं आणि वाकुर्डे योजनेतून दक्षिण बाण नदीमध्ये पाणी आणण्याचं काम स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे। कारण त्यावेळेस मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो, विलास काका मला सांगत होते, अजित मला बाकीचं काही माहीत नाही, वारणेचं पाणी वाकुर्डे उपसा सिंचन योजनेतनं, चांदोली धरणातनं इकडं आलं पाहिजे, माझ्या त्या भागाला पाणी मिळालं पाहिजे। ज्या जनतेने मला प्रेम दिलं, ज्या जनतेने मला अतोनात त्या ठिकाणी पाठिंबा दिला, त्या जनतेला मला त्यांच्या शेतामध्ये पाणी आणून दाखवायचं आहे, अशा प्रकारचं स्वप्न स्वर्गीय विलास काकांनी उराशी बाळगलेलं होतं। ते स्वप्न कृतीमध्ये आणण्याचं काम उदयसिंह उंडाळकर पाटलांच्या बरोबरीनं आपण सगळेजण त्या ठिकाणी करू, त्याही बद्दल आपण काही शंका मनामध्ये बाळगू नका। मृदू आणि जलसंधारण विभागाच्या योजनेच्या करता देखील मान खोऱ्यातील तिथं मग जिंती असेल, सवादे असेल, तुळसण असेल, येळगाव असेल, येणपे असेल, माटेकरवाडी असेल, या पाझर तलावाच्या काही दुरुस्त्या आणि अनेक वर्षापासून डोंगराळ भागात गोटेवाडी, पवारवाडी, नांदगाव, वानरवाडी, तारुक, ओंडोशी, बाजार तलावाचं काम अपूर्ण आहे। ही कामं मंजूर करण्याच्या करता त्या ठिकाणी निधी पाहिजे। उंडाळे ग्रामीण भागा रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटर सुरू करण्याच्या बद्दल उदयसिंह उंडाळकर पाटलांनी मागणी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत।
मित्रांनो, सत्ता ही सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता असावी लागते। आज देशाचं संपूर्ण चित्र वेगळं आहे। आज देश एआयचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करते, जग कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करते आणि अशा वेळेस आपण कुठेही आपली विचारधारा सोडलेली नाहीये। आपण त्याच विचारधारेने पुढे चाललेलो आहे। त्याच्यामुळे तशा प्रकारे काही मनामध्ये वेगळं काही आणण्याचं कारण नाही। आपल्या संस्था उत्तम पद्धतीने चाललेल्या आहेत। मी मगाशीच बघत होतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या उदयसिंह उंडाळकर पाटलांच्या नेतृत्वाखाली इथल्या सगळ्या संस्था, कोयना सहकारी बँक असेल, इथली मार्केट कमिटी असेल, कराड तालुका खरेदी विक्री संघ असेल, कोयना दूध संघ असेल, आपला रयत सहकारी साखर कारखाना असेल, स्वातंत्र्य सेनानी शामराव पाटील सहकारी पतसंस्था असेल किंवा इतर अनेक संस्थांचा इथं उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। मग कोयना वाहतूक संस्था असेल, रयत बायोशुगरचा उल्लेख मगाशी उदयसिंह उंडाळकर पाटलांनी केला, रयत वस्त्रोद्योग असेल, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जर प्रश्नाची सोडवणूक करायची असते तर सरकारमध्ये आपले प्रतिनिधी असावे लागतात। राज्य सरकारमध्ये कुठेतरी आपला जवळचा माणूस असावा लागतो आणि सुदैवाने हसन मुश्रीफ असतील, मी असेल, मकरंदाबा असतील किंवा तिकडे दत्ताबाबा भरणे असतील, माणिकराव कोकाटे असतील किंवा तिकडे आदिती तटकरे असतील, तिकडे बाबासाहेब पाटील असतील, सहकार खातं देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे। त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये रयत सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल कुठलाही काही प्रसंग आला, काही मदत लागली तर तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही। त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं मदत त्या ठिकाणी केली जाईल। आज इथल्या अनेक संस्था ह्या सहकाराशी निगडित आहे। खरेदी विक्री संघ असेल किंवा इतर संस्था असतील, कोयना बँक असेल, ह्या सहकाराशी निगडित आहे आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे। स्वर्गीय विलास काका ही सहकार चळवळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी वाढवली, रुजवली, पुढे नेली। तीच गोष्ट वसंतदादांनी केली, तीच गोष्ट वसंतराव नाईकांनी केली, तीच आदरणीय पवार साहेबांनी केली, तेच आमच्या विलास काकांनी केली, तेच विलासराव देशमुखांनी केली। कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकेन आणि म्हणून माझ्या रयत संघटनेच्या सगळ्या मान्यवरांनी मला तुम्हाला सांगायचं आहे की आज वेगवेगळे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहेत। त्याच्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचं आपल्या पंतप्रधानांचं उद्दिष्ट आहे। नरेंद्र मोदी साहेबांचं ते स्वप्न आहे आणि त्याकरता अर्थव्यवस्था वाढली पाहिजे। अर्थव्यवस्था भाषणात सांगून वाढत नाही। आज जगात आपण 5व्या क्रमांकावर आहे, आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर जायचं आहे। त्याकरता परदेशी गुंतवणूक, परराज्यातली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर पैसा आला पाहिजे। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग त्या ठिकाणी करता येत नाही। उद्याच्या काळात आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे, प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असलं पाहिजे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्वप्न होतं की महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे, त्या स्वराज्याचं मला रक्षण करायचं आहे आणि ते रक्षण करण्याचं काम 9 वर्षाचीच कारकीर्द छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली, पण एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या हयातीत हरले नाही। अशा प्रकारचा एकमेव राजा देशामध्ये होऊन गेला, जगामध्ये होऊन गेला आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। अशा मोठ्या लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये आपण मित्रांनो राहतोय आणि म्हणून आम्ही पण हे स्वप्न उराशी बाळगलंय। 238 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, म्हणजेच आपल्याला पाठिंबा आहे। महायुतीचं सरकार आहे। 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला 40 लाख कोटीची गुंतवणूक या राज्यामध्ये करायची आहे। 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे। त्यामध्ये देशात जेवढी परकीय गुंतवणूक आली त्याच्या 31% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे। त्यामुळे युवकांच्या हाताला, युवतींच्या हाताला
आपल्याला काम त्या ठिकाणी द्यायचंय। लाडक्या बहिणींची साथ आम्हाला आहे। लाडक्या बहिणींच्या करता आणलेली योजना आपल्याला पुढे कायम चालवायची आहे। माझ्या शेतकऱ्याकरता 3, 5, 7.5 हॉर्सपावरची वीज पंप माफी आम्ही केली, ती योजना आपल्याला पुढे चालवायची आहे आणि त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम करायचं। आत्ताच मला उदयसिंह उंडाळकर पाटील सांगत होते की दादा, आमच्या रयत संघटनेचा टर्नओव्हर 1700 कोटी रुपये आहे। इथं बसणाऱ्या मान्यवरांनी आणि तुम्ही दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर 1700 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे। उद्याच्याला तो 2000 कोटीपर्यंत न्यायचं आपलं टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे। मी तुम्हाला साथ देईल, मी शब्दाचा पक्का आहे। ते 2000 कोटी रुपयापर्यंत आपण पोहोचलो की पुढे आपण 2500 कोटीचं टार्गेट ठेवू। वेगवेगळ्या अडचणी आल्या तर त्या अडचणीवर मात करण्याच्या करता मी, मकरंदाबा, बाकीचे सगळे नितीन असतील, इतर सगळे सहकारी असतील, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करत राहणार आहोत। मगाशी बोलत असताना आमच्या उदयसिंहांनी सांगितलं की दादा, कराडच्या परिसरामध्ये शहरीकरण वाढतंय, शहरामध्ये काही प्रश्न आहे। कराड, मलकापूर, सैदापूर परिसरामध्ये शहरीकरण लक्षात घेता दळणवळणाच्या सुविधा सक्षम करण्याची गरज आज राज्याला आहे, आज आपल्या परिसराला आहे। शहरातून जाणारा नॅशनल हायवे पूर्ण विकसित झाला आहे। लवकरच तुमचा फ्लायओव्हर देखील वाहतुकीच्या करता खुला करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं माझ्या कराडसारख्या शहरातली वाहतुकीची कोंडी सुटण्याच्या करता मदत होणार आहे। कराड शहर हे चिपळूण, इस्लामपूर, विटा, पलूस, पाटण, ढेबेवाडी, चांदोली या भागातील लोकांच्यासाठी एक मध्यवर्ती बाजारपेठ आहे। त्यामुळं परिसराचा विकास झपाट्याने वाढतोय आणि त्याचबरोबर इथल्या नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत आपल्याला निधी द्यावा लागणार आहे। लवकरच आमचा प्रयत्न आहे, सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या पाहिजे। आज 3 वर्ष झालेली आहेत। 2022ला मुदत संपली, आज 2025 आहे। आत्ता लागतील, उद्या लागतील। जिल्हा परिषद लागेना, तालुका पंचायत लागेना, नगरपालिका व लागेना, महानगरपालिका, नगरपंचायत। कार्यकर्त्यांनी काय करायचं? ठीक आहे, रयत संघटनेच्या निमित्तानं अनेक कार्यकर्ते चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्डामध्ये आहेत, परंतु ग्रामीण भागाचं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता ह्या सुपुत्रांनी इथल्या 1962ला स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणल्या, जिल्हा परिषद, तालुका पंचायत अस्तित्वात आणली आणि त्याच्यातच कार्यकर्ता पुढे येतो। विलासराव देशमुख देखील गावच्या सरपंच पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले। RR पाटील देखील त्या गावच्या राजकारणापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले। ते एक महत्त्वाचं माध्यम आहे आणि म्हणून तिथेही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे जास्तीत जास्त तरुण मुलं, आया बहिणी आणि पुरुष मंडळी निवडून आणण्याचं काम करायचं आहे। सभासद नोंदणीचा कार्यक्रम चाललेला आहे, तो कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीने राबवायचा आहे। मी बाळासाहेब सोळसकर, नितीन पाटील, मकरंदाबा या सगळ्यांना सांगितलेलं आहे की जिल्हा पिंजून काढा। एकेकाळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होता, सातत्याने जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होती। इथल्या संस्था विलास काकांनी कधी बाजूला जाऊन दिल्या नाही। आता विलास काकांचाच वारसदार यांनी आपल्या सगळ्यांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला। आपण सगळेजण मिळून उत्तम पद्धतीचं विलास काकांचं जसं काम असायचं तशा पद्धतीनं आपण राज्याला हे देखील काम त्या ठिकाणी करून दाखवू, हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे। ॲडव्होकेट उदयसिंह उंडाळकर पाटलांनी त्यांना त्यांचे आजोबा हे दादासाहेब स्वातंत्र्य सेनानी उंडाळकर यांचा मोठा वारसा लाभलेला आहे। चले जावच्या आंदोलनामध्ये दादासाहेब उंडाळकरांनी कराडमधील मोर्चाचं नेतृत्व केलेलं जुन्या लोकांना आठवत असेल। स्वर्गीय दादासाहेब उंडाळकरांचे सुपुत्र लोकनेते विलास काकांनी देखील आयुष्यभर तोच वारसा समर्थपणे पुढे नेला आणि आता उदयसिंह पाटील आपल्याला पण तिसऱ्या पिढीमध्ये तोच वारसा पुढे त्या ठिकाणी न्यायचा आहे। त्याच्यातून विलास काकांनी जसं डोंगरी, दुर्गम, बहुजन, वंचित समाजाला रयत संघटनेच्या माध्यमातून
विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम शेवटपर्यंत केलं। स्वर्गीय विलास काकांनी फक्त कराड दक्षिण मतदारसंघातच नव्हे तर सातारा जिल्ह्यातली वाई असेल, कोरेगाव, सातारा, खटाव, मान, पाटण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा या प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचं भक्कम जाळं हे काकांनी उभं केलंय। आजही सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात स्वर्गीय विलास काकांना मानणारा मोठा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक निवडणुकीत काकांना मानणाऱ्या कार्यकर्त्याची ताकद आपल्याला दिसत असते आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं विलास काकांनी हे सगळं वाढवलं, घडवलं, टिकवलं ते पुढं आणखीन त्याच्यात भर घालण्याचं काम उदयसिंह पाटील आपल्याला सगळ्यांना करायचंय। आज सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान विलास काकांनी दिलेलं आहे आणि त्यांना त्या कामामध्ये माजी स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव तात्यांची समर्थ साथ मिळालेली आहे। सातारा जिल्ह्याच्या समाजकारणात, राजकारणात एकेकाळी विलास काका आणि लक्ष्मण तात्या ही राम लक्ष्मणाची जोडी होती म्हणून ओळखली जायची। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि देशभक्त आबासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनावर, त्यांच्या विचारावर काम करणारी हे दोघे नेते होते। आता काका तात्या अनेक वर्ष हातात हात घालून जिल्ह्याच्या विकासाचं काम त्यांनी केलं। त्यांच्यात असणारा हा मैत्रीचा धागा त्यांच्या पुढील पिढीनं देखील म्हणजेच मकरंदाबानी, म्हणजेच नितीन काकांनी आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटलांनी यांना पुढे न्यायचा आहे। तो त्यांनी न्यावा, तो त्यांनी जपावा आणि त्या जिल्ह्याचा विकास साधावा। ह्याच्यामध्ये मला आनंद आहे की मकरंदाबानी ॲडव्होकेट उदयसिंह पाटलांना राष्ट्रवादीत म्हणजेच यशवंत विचाराच्या मुख्य प्रवाहात येण्याची साथ घातली। त्याला उदयसिंह पाटलांनी देखील उत्तम प्रकारचा प्रतिसाद दिला। कोणती अट शर्त नाही, स्वार्थ न दाखवता ते आज राष्ट्रवादीच्या परिवारामध्ये सामील झालेले आहेत। मी या निमित्तानं एकच सांगतो, मी त्यांना राष्ट्रवादीमध्ये अतिशय मान सन्मान देण्याचं काम करीन। तुम्हाला आजचा दिवस आठवेल, मी योग्य पद्धतीचा त्यांचा सन्मान हा देखील त्या ठिकाणी ठेवील। त्याबद्दल हा माझा तुम्हाला शब्द आहे। मी कधी शब्द बदलणारा माणूस नाहीये आणि ह्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी काम करूया। त्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या स्वर्गीय विलास काकांच्या विचाराचं आणि विकासाचं राजकारण, समाजकारण हे आपल्याला पुढे न्यायचं आहे। जसं राज्याच्या राजकारणात काही थोड्या नेत्यांचा दबदबा होता, त्याच्यामध्ये कराडकरांनो स्वर्गीय विलास काकांचं नाव नक्कीच घ्यावं लागेल। विधानसभेच्या सभेत देखील विलास काकांना मान होता, आम्ही बघायचो। मी पण 8 वेळा आमदार झालेला माणूस आहे आणि विलास काका बोलायला उठले तर सभागृह त्या ठिकाणी शांत व्हायचं। मंत्रिमंडळात काकांच्या शब्दाला वजन असलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे, कारण सर्वसामान्यांच्या कामाची तळमळ असणारा हा नेता होता। वेळ प्रसंगी मंत्र्यालाच काय, मी मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर काम करत असताना मुख्यमंत्र्यांना देखील जाब विचारण्याचं धाडस हे विलास काकांच्या मध्ये मी पाहिलंय। कारण काय, त्यामागं स्वच्छ चारित्र्य आणि सर्वसामान्यांच्या विषयी असणारी तळमळ आणि प्रामाणिकपणा हा त्या बाबतीमध्ये विलास काकांच्या पाठीशी होता। विलास काकांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडाले नाहीत, कधी विलास काकांना वेगळ्या पद्धतीनं कुणी नावं ठेवली नाही। महत्त्वाचं म्हणजे विलास काकांच्याकडे संपर्कासाठी स्वतःचा मोबाईल नव्हता, ते मोबाईल फोन वापरत नव्हते। आता हे सांगून सुद्धा पटणार नाही, पण विलास काकांचा संपर्क करायचा म्हणजे त्यांच्या ड्रायव्हरचा म्हणजे हनुमा, त्याचा हनुमा मोरे नाव होतं, त्या मोबाईलवर फोन करावा लागायचा आणि त्या काळी मुख्यमंत्र्यांपासून अनेकांच्या मोबाईलवर हनुमा विलास काका असा नंबर सेव्ह होता। अशा पद्धतीनं स्वतः मोबाईल न वापरणारे विलास काका सर्वसामान्यांच्यासाठी मात्र कायम रिचेबल राहिले, म्हणजेच उपलब्ध असायचे। दक्षिण कराड मतदारसंघात काय सुरू आहे, जिल्ह्यात कुठं काय चाललंय हे तर विलास काकांना माहितीच असायचं। मात्र विलास काकांचं राजकारण असं होतं की विरोधकांच्या गोटात पण काय चाललंय, ते पुढं काय करणार आहेत याची सुद्धा परफेक्ट माहिती विलास काकांना असायची।
नुसतीच माहिती नाही तर विरोधकांनी काय केलं पाहिजे हे देखील विलास काका त्यावेळेस ठरवायचे. मात्र विरोधकांना याचा पत्ता देखील लागायचा नाही. ही विलास काकांच्या तालावर आपण नाचतोय. काकांच्या अनेक विरोधकांनी पुढे आयुष्यभर विलास काकांचे कार्यकर्ते म्हणून काम केल्याचं कराड तालुक्याने सातारा जिल्ह्याने बघितलेलं आहे. त्यामुळे अनेक दिग्गज असून सुद्धा कराड दक्षिण मतदारसंघात त्यांचे 30 ते 40 दशक 3 ते 4 दशक एक हाती सत्ता ठेवून त्यांनी वर्चस्व दाखवलं. मी स्वतः बघितलं. पृथ्वीराज बाबा 4 वर्ष मुख्यमंत्री होते. ते कराडमधनं निवडून आले होते. तरी सातारचं राजकारण विलास काका करत होते. कराडचं राजकारण विलास काका करत होते. माणसातला माणूस असला तर नेता काय करू शकतो हे विलास काकांनी उभ्या महाराष्ट्राला त्या काळामध्ये दाखवलेलं होतं. काकांची सर्वसामान्य माणसांची असणारी अटॅचमेंट एवढी जबरदस्त होती की प्रत्येक गावामध्ये फक्त पदाधिकाऱ्यांचीच नव्हती तर कार्यकर्त्यांची नावं सुद्धा काकांची तोंडपाठ होती. अनेक वेळा कार्यकर्त्यांच्या घरी काका जेवायला जायचे. तेच त्यांचं जनसंपर्काचं खरं साधन होतं. मतदारसंघात कोणत्याही सामान्य माणसाला काकांना भेटता यायचं, त्यांच्याशी संवाद साधता यायचा. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नव्हती, पुढाऱ्याची गरज नव्हती. काकांचं कुटुंब जरी साताऱ्यामध्ये राहिलं होतं तरी बरेच वेळा काकांचा मुक्काम कराडच्या बाजार समितीत असायचा. एका साध्या खोलीत कॉट आणि गादी, टेबल खुर्ची आणि पाण्याचा तांबा, इतकं साधं राहणीमान हे काकांचं होतं. इतका साधा नेता परत या भागामध्ये होणं नाही, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मला आठवत आहे 1995ला विलासराव देशमुख यांचे आणि विलास काकांची खास मैत्री. विलास काका, विलासराव देशमुख आणि अनंतराव थोपटे तिघांचं त्रिकूट असायचं. विलासराव देशमुख मला वाटतं 95ला पराभूत झाले, 40,000 मतांनी पराभूत झाले. आणि जेव्हा ते पराभूत झाले त्यावेळेस त्यांचा तो बॅड पॅच होता. ते विलास काकांकडे इथल्या कराडच्या बाजार समितीमध्ये काही काळ मुक्कामाला होते. जुन्या लोकांना आठवत असेल. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळं हा परिसर म्हणजे ऊर्जेचं केंद्र आहे. स्वर्गीय विलास काकांचे अनेक किस्से सांगता येतील. ज्या स्वातंत्र्य सेनानी शामराव पाटील फळे फुले भाजी मार्केट पटांगणामध्ये या प्रांगणात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतोय. या परिसरात स्वर्गीय विलास काकांच्या कामाची छाप आहे. एका अर्थाने या परिसरात विलास काकांची छत्रछाया त्या ठिकाणी आहे. त्यामुळं त्यांच्या छत्रछायेत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतो याचा पण समाधान माझ्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही काही काळजी करू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप काही आम्हाला महाराष्ट्राच्या बद्दल करायचं आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन आव्हानं आम्ही डोळ्यासमोर ठेवली. मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कोणाला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. मला जे पटतं, जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून मी करण्याचा प्रयत्न करतो. एका घेतलेल्या निर्णयापासून मी कधी बाजूला हटत नाही. कोणत्याही परिस्थितीत कुणालाही कधी वाऱ्यावर सोडत नाही. त्यामुळे राज्यातले अनेक लोक माझ्यासोबत आहेत, माझ्यावर विश्वास ठेवतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील या पुढच्या काळात सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील. हेच उदयसिंह उंडाळकर पाटील तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. राज्यात कुणावर अन्याय होणार नाही. माझा मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं रक्षण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. मर्यादा समाजात मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता मिळेल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. आणि राज्यात सत्ताकारण समाजकारणाच्या कोणत्याही भूमिकेत असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीनं काम करत राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि त्यामुळं आज अतिशय योग्य निर्णय तुम्ही घेतलेला आहे. मलाही माझ्या भागातल्या सगळ्या संस्था, माझी पुणे जिल्हा बँक बघा, माझ्या भागातले साखर कारखाने बघा,
माझा खरेदी विक्री संघ बघा, दूध संघ बघा, मार्केट कमिटी बघा, माझ्या बारामती बँक बघा, माझ्या सगळ्या संस्था विलास काका ज्या पद्धतीने संस्था चालवायच्या त्याच पद्धतीनं मी देखील संस्था चालवणारा एक कार्यकर्ता आहे. मला चुकीचा अजिबात आवडत नाही, खोटं अजिबात खपत नाही. स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभार हा आपण केला पाहिजे. आणि नेमकं महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात ह्या रयत संघटनेचं ह्याच पद्धतीनं काम चाललेलं आहे. स्वर्गीय विलास काका आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही, पण त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आज उदयसिंह त्या ठिकाणी उंडाळकर पाटील करतायत. आणि त्याच्यामुळं आज मला समाधान आहे की त्यांनी चांगला निर्णय घेतला. दादाराम ज्योतिराव गोडसे अण्णा हे तर आज 90 पार केलेले आहेत, पण त्यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यायचा निर्णय घेतला. आमचे रामचंद्र पांडुरंग लावण पाटील उर्फ दादा खातगुण ग्रामपंचायतीचा प्रतीक सरपंच राहिले. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले खातगुण येथे पीर राजे बागसवार दर्गा कमिटीचे विश्वस्त माजी आमदार स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांचे 4 टर्म्सने त्यांना साथ देणारे गुदगे यांचे अत्यंत जवळचे सल्लागार आणि मार्गदर्शक खातगुण व पुसेगाव परिसरात एक चारित्र्य संपन्न अशा प्रकारचं आदर्श व्यक्तिमत्व हे आपल्या लावण पाटील दादांचं आहे. आता सध्या सातारा सांगली सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर राजेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे सद्गुरू श्री श्री सहकारी साखर कारखान्याचे ते व्हाईस चेअरमन आहे. असे फार मोठी मोठी लोक, अतिशय समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा असणारी लोक आज रयत संघटनेच्या माध्यमातून आमचे तरुण सहकारी ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकरांच्या बरोबर आज आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेला आहे. त्या गोष्टीचा मला मनस्वी समाधान झालेलं आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की सामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला आमच्याकडनं बळ दिलं जाईल यात कोणतीच शंका नाही. त्यामुळं प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षवाढीच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. नव्या दमाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व शक्ती उभी केली जाईल हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या मातीशी माणसांशी नातं सांगणारा, राज्यातल्या जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातून झाली, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील संघर्षातून स्थापन झालेला आहे आणि संघर्ष करतच मोठा झालेला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात उदयसिंह ॲडव्होकेट उंडाळकर पाटील आणि लोकनेते स्वर्गीय विलास काकांना मानणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून त्या ठिकाणी प्रमुख म्हणून स्वागत करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल घटकांना सर्वसामान्यांच्या सोबत राहील याबद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो. आणि कुठंही कसलाही प्रसंग आला तर आज पक्ष प्रवेश केलेल्यांना कुणालाच आम्ही अंतर पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो, ही ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. धन्यवाद दादा. यानंतर सगळ्यांना विनंती आहे, एक 2 मिनिटात आभार होईल, त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. आपण जागेवरून कुठेही जायचं नाही. आभार झाल्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. आपल्याला विनंती आहे, आभार मानतायत सन्माननीय वसंतरावजी आबा जगदाळे. मी 2च मिनिटाचा आभार मानतोय. कृपया जागेवरून कोणी जाऊ नका, लगेच राष्ट्रगीत होणार आहे.